स्वलिखित भाग 1. कथेचं नाव पाहिजे म्हणजे पाहिजे. लेखिका सौभाग्यश्री पुरोहित. गेट वाजलं. मी येण्याची चाहूल लागली आणि चिऊ धावत बाहेर आली. गाडी स्टँडला लावेपर्यंत चिऊ मला मागून बिलगली आणि नेहमीचा प्रश्न विचारला, आई गंमत आणली? कोणती ग? मी म्हटलं होतं ना तुला गंमत आण म्हणून, का नाही आणली? हो, पण सांग तर कोणती मग गंमत म्हणाली होतीस? बघ, तू नेहमी असंच करतेस. मी म्हटलं होतं तुला की मला JCB आण खेळण्यातला. अच्छा, JCB होय, ते तर मी विसरलेच नाही. पण तू मात्र एक गोष्ट विसरलीस. कोणती ग? चिवने स्वतःच्या कंबरेवर विठ्ठलासारखे हात ठेवून दात विचकून विचारलं. तू जर आजोबांना मारणं, त्रास देणं बंद केलंस आणि शहाण्या मुलीसारखी वागलीस तर बघू, असं मी म्हटलं होतं तुला. विसरलीस ना? अगं पण मी आता कमी झाले त्यांना मारायची. पहिल्यासारखी नाही मारत मी त्यांना. चिवने गाल फुगवून उत्तर दिलं. पण अजूनही मारतेसच ना? बंद नाही ना झालं तू आजोबांना मारणं? म्हणून मग JCB पण नाही. गेले काही महिने अधेमध्ये आठवण आल्यावर JCBसाठी हट्ट चालू होता. मे महिन्यात कोकणात गेलो होतो. तेव्हा मुंबई गोवा द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी JCB आणि त्यासारखी मोठमोठी यंत्र काम करताना तिने पाहिली होती. भल्या मोठ्या आपल्या फावड्याने मातीचा ढीगच्या ढीग उचलून डंपरमध्ये टाकणारा JCB तिला विशेष आवडला. त्याची हत्तीच्या सोंडेसारखी होणारी हालचाल पाहून तिला खूप मज्जाच वाटली. नाशिकला घरी आल्यावर एका दुकानात तिला खेळण्यातला JCB दिसला आणि तिथून JCBच्या नावाने धोशा सुरू झाला. मग मी पण काय कमी होते? मीही तिला अट घातली की तिने आप्पांना मारायचं नाही, त्यांच्यावर ओरडायचं नाही, तरच JCB मिळेल. या 3.5 वर्षांच्या चिमणीला हळूहळू पंख फुटत होते. तिच्या इवल्या पायात जोर येत होता. त्यामुळे घराच्या बाहेर आणि घरात सुसाट पळण्याचा आणि भिंतीजवळ आल्यावर एकदम ब्रेक मारून भिंतीवर एक पाय जोरात मारण्याचा नादच तिला लागला होता. घराच्या पायऱ्यांवर एक पायरी सोडून उड्या मारण्याचा कार्यक्रम दिवसभर चालू असायचा. अजून शाळेत घातलं नव्हतं. त्यामुळे जी काही शारीरिक आणि मानसिक प्रगती होईल त्याचं प्रदर्शन घरातच चालायचं. तिचे आजोबा तिचे हे सगळे वेगवेगळे प्रयोग बघून धसकाच घ्यायचे. पोर पडेल, तिला लागेल या काळजीने ते तिला थांबवायचे. चिऊ नको ग पळू, अगं उड्या नको ग मारू, अगं पडशील, अरे सांगा रे तिला कोणीतरी, असं सारखं म्हणायचे. त्यांचे काळजीने दाटलेले डोळे हिला कुठे कळायचे. ही नको म्हटलं की मुद्दाम तेच करायची. त्यांनी जास्त आरडाओरडा केला की ही पण त्यांच्या अंगावर धावायची. त्यांना चापट्या मारायची. त्यांचे केस एवढ्याशा मुठीत पकडून ओढायची. आप्पा आपल्याला खेळण्यापासून थांबवतात, आपल्याला खेळू देत नाहीत, एवढंच तिला समजायचं. त्यावर त्यांना मारणं, त्यांच्यावर ओरडणं ही तिची प्रतिक्रिया होती. अडवण्याच्या विरोधात तिचा हा प्रतिकार होता. तिला थांबवलं की ती तेवढ्यापुरती थांबायची. पण परत त्यांनी तिला पळापळी करताना विरोध केला की तिचा प्रतिकार सुरू व्हायचा. कधीतरी तर आप्पांचं लक्ष नसेल तर त्यांना हाक मारून आप्पा आप्पा बघा इकडे असं म्हणत जोरात उड्या मारून दाखवायची. त्यांना चिडवायची. तिला त्यांची नस बरोबर सापडली होती. हा सगळा खेळ बघताना एक मात्र गोष्ट लक्षात आली की सध्याची मुलं ही रबरी चेंडूसारखी आहेत. जेवढ्या ताकदीने आपण जमिनीवर टप्पा टाकतो तेवढ्याच किंवा त्याहीपेक्षा जास्त वेगाने तो विरुद्ध दिशेला म्हणजेच आकाशाच्या दिशेकडे उसळतो. यावर उपाय काय? नाही, नको हे शब्द कमीत कमी वेळा वापरणे. मुलांनी घरांच्या भिंती जरी रेघोट्यांनी रंगवल्या तरी नको हा शब्द टाळायचाच. करू द्या त्यांना काय करायचं ते. त्यातून शिकतात मुलं, मनसोक्त जगतात, खरं खरं जगतात. करू द्या पसारा किती करायचा तो. थोडासा लटका राग दाखवा त्यावेळी, पण त्यांचा खेळ थांबवायचा नाही. आपल्याला पसारा वाटतो, पण त्यांचं जग असतं त्या पसाऱ्यात. कोणी पाहुणे आले तर काय हसतील आपल्याला असं वाटतं ना? हसू द्या त्यांना हसायचं तर. पण माझ्या बाळाचा त्या पसाऱ्यातून होणारा विकास मला त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा वाटतो. ही मुलं मोठी झाल्यावर थोडीच असा दंगा करणार आहेत. एकदा मोठी झाली आणि आपापल्या उद्योगाला लागली
की कोण करणार आहे असा पसारा. तेव्हा मात्र आपण त्यांच्या लहानपणीचा पसारा आठवून हळहळू. कारण मुलं मोठी झाल्यामुळे महिनोन महिने घरातल्या सजावटीच्या वस्तू एकाच जागी धूळ खात बसतील. घर दिसेल नीटनेटकं, पण त्यातही एक उदासी वाटेल. आजचा पसारा त्या पणापेक्षा जास्त जिवंत वाटेल तेव्हा. JCB घेण्याच्या बाबतीत पालकत्वाच्या नियमानुसार मी नाही देणार असं कधीच म्हटलं नाही. देणार, पण तुझ्यात मला अपेक्षित असलेले बदल झाले तर नक्की देणार, असंच सांगत राहिले. हळूहळू तिच्यात बदल होत गेले. अजून काही महिने मागे पडले. आता ती आप्पांशी खूप प्रेमाने वागते. उठा बसायला आपल्या छोट्याशा हातांनी त्यांना मदत करते. ज्या JCBच्या नावाखाली सगळा खेळ खेळला गेला, त्या JCBची गरज मात्र संपली. आता 2 वर्षे झाली या गोष्टीला. JCB मागे पडला, पण तिच्यात बदल झाला तो कायमचा. एकदा आमच्या शाळेतल्या एका पालकांनी मला सांगितलं की त्यांचा मुलगा अभ्यास करत नाही. व्हाईट बोर्ड, त्यावरचा मार्कर, अभ्यासाचे चार्ट सगळं त्याला आणून दिलं, पण त्यात तो रसच घेत नाही. तेव्हा मी माझ्या मुलीचा जीवचा विचार केला. तिला मी एखादी वस्तू केव्हा आणून देते? जेव्हा तिच्या मनात त्याबद्दल रस निर्माण होतो तेव्हाच. कारण एकदा तिला सापशिडी आणून दिली होती, माझी हौस म्हणून. पण ती जसं खेळायला पाहिजे तसं खेळलीच नाही. रोज घरात कचरा काढताना कानाकोपऱ्यात 1-2 सोंगट्या सापडायच्या. सापशिडीच्या चार्टचा तर तिने तिच्या बाळांचा TV म्हणून वापर केला. खोटा TV. मी कपाळाला हात लावला. त्यानंतर ठरवलं, एखादी वस्तू किंवा खेळणं तिच्यासाठी आणायचं असेल तर आधी तिच्या मनात त्याबद्दल उत्सुकता निर्माण करायची. त्या वस्तूबद्दल तिच्याशी बोलायचं. ती त्यात रस घेतेय असं लक्षात आल्यानंतरच वस्तू आणून द्यायची. उलट एखादी वस्तू मागत असेल तर तुझ्यात चांगले बदल झाले तरच देईन असा सौदा करायचा. हो, सौदाच. त्यात काही गैर मला वाटत नाही. कारण चांगलं वागलं, स्वतःमध्ये चांगले बदल झाले की कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला फायदा होतो, ही गोष्ट आपसूक तिच्या मनावर बिंबत आहे. कधीतरी तर तिने न मागता एखादी वस्तू, तिच्या आवडीची वस्तू तिला आणून द्यावी आणि तिने आनंदाने उडी मारावी. तुला कसं कळलं की मला हेच हवं होतं? मग मी म्हणावं, मला सगळं कळतं. तुला केव्हा काय हवं असतं ते. फक्त तू गुणी वागण्याची मी वाट बघत असते. तू गुणी झाली आहेस असं लक्षात आल्यावर लगेच मी तुला ती वस्तू आणून देते. कर्माचा सिद्धांत ऐकायला मोठं वाटतं ना काहीतरी, पण आपलं बाळ हा सिद्धांत आपल्यासोबत शिकतंय, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून. बरोबर ना?